हॅलो फ्रेंड्स, आज आपण TCSच्या एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न बघणार आहोत आणि सर्वच प्रश्न मॅथ्सचे आहेत आज. ठीक आहे. फर्स्ट प्रश्न. रमा ही तिच्या घरापासून 5 किलोमीटर अंतरावर तिच्या ऑफिसमध्ये चालत जाते. ती सकाळी सकाळी 1 तास आणि आज परत येताना संध्याकाळी तिला 15 मिनटं अधिकचे लागतात. तर या दुतर्फा प्रवासात तिचा सरासरी वेग किती? ही रमाचं घर आहे आणि तिचं ऑफिस 5 किलोमीटर दूर आहे. 5 किलोमीटर दूर आहे. तर पहिल्यांदा सकाळचा वेग तिचा काढायला गेलास, सकाळचा वेग 5 किलोमीटर डिवायडेड बाय 1 आवर, म्हणजे 5 किलोमीटर पर आवर्स. आणि संध्याकाळचा वेग काढायला गेलास, संध्याकाळ वेग 5 किलोमीटर आणि यायला 1 तास आणि 15 मिनटं लागतात. 15 मिनटं 60 आवरमध्ये, 60 आवरचा तास असतो. तर 15 मिनटाचं काढायला गेलास तर आपल्याला ते 1.25 येते. 1/4 1.25 येते, म्हणजे 4 किलोमीटर पर आवर. आणि आपल्याला ॲव्हरेज स्पीड जर काढायची असेल तर सरासरी वेग इज इक्वल टू 2 इंटू स्पीड 1 इंटू स्पीड 2 डिवायडेड बाय स्पीड 1 प्लस स्पीड 2, म्हणजे 2 इंटू 5 इंटू 4 डिवायडेड बाय 5 प्लस 4, म्हणजे 40/9. आणि आपल्याला करायला गेलं तर सिम्पल कॅल्क्युलेशनमध्ये 4/9 त्याचा ऑप्शन हा येतो. नेक्स्ट क्वेश्चन. जर एक कार 50 किलोमीटर वेगाने 2.55 अंतर कापते आणि उर्वरित अंतर 60 किलोमीटर वेगाने कापते, तर संपूर्ण प्रवासात सरासरी वेग किती? हा क्वेश्चन पहिल्या क्वेश्चनपेक्षा अलग आहे. या क्वेश्चनमध्ये आपल्याला अंतर किती आहे ते पण दिले नाही आहे आणि वेळ किती लागत आहे ते पण दिलं नाही. इथं फक्त वेग दिलेला आहे. त्यामुळे अशा क्वेश्चनमध्ये आपल्याला जे डिस्टन्स आहे, अंतर आहे, ते ॲझ्युम करायचे असते. आणि आपण अशा वेळेस अशा करायचं की जे डिवाईड करायला खूप इझी जाईल. म्हणून याच्यात आपण 500 किलोमीटर ॲझ्युम करू. अंतर आपण 500 किलोमीटर ॲडजस्ट करू. म्हणजे पहिले अंतर 1 2, हे जे 2.55 अंतर आहे ते आपल्याला 50चं आहे आणि बाकी 3 आहे, बाकी 3.55 आहे ते 60चं आहे. म्हणजे आपण जर पहिल्या वेळेसचा आपण तास काढायला गेला, तास इज इक्वल टू अंतर डिवायडेड बाय वेग. पहिल्या वेळेस अंतर किती होतं आपला? टोटल 500 आहे आणि पहिल्या वेळेस 2.55 आहे, म्हणजे 200 किलोमीटर डिवायडेड बाय वेग किती होता आपला? पहिला वेग आहे 50 किलोमीटर, म्हणजे आपल्याला इथं लागतात 4 तास. आणि दुसरा वेग काढायला गेला तर अंतर आपलं होतं 300, कारण की 3.55 आहे आणि डिस्टन्स आपला स्पीड होतो 60चा, म्हणजे आपल्याला इथे लागतात 5 तास. आणि आता तर टोटल आपल्याला इथं काढायचं आपल्याला टोटल सरासरी वेग. इथं सरासरी वेग काढताना आपल्याला टोटल अंतर डिवायडेड बाय टोटल किती वेळ लागला ते बघावं लागेल. इथं टोटल अंतर आपल्याला किती आहे? 500 किलोमीटर. हे 200 आणि हे 200 आणि हे 300 म्हणून 500 होतात. आणि डिवायडेड बाय इथं 4 तास लागतात, तिथं 5 तास, 9 तास. म्हणजे 500 आणि 9 केलं तर आपलं 5:9 येतात. ठीक आहे, याचा आन्सर हा येतो. नेक्स्ट क्वेश्चन. जग्गू 3 दिवसात एक लाकडी खुर्ची बनवू शकतो आणि रब्बू ही तीच खुर्ची 4 दिवसात बनवू शकतो. तर त्यांनी मिळून काम केलेस 14 खुर्ची तयार करण्यासाठी किती दिवस लागतात? ठीक आहे. जग्गू 3 दिवस आणि रब्बू 4 दिवस. तर आपल्याला जर टोटल 12 खुर्च्या जर बनवायच्या असेल 12 डेजमध्ये
आपल्याला 4 खुर्च्या जग्गू बनवून देऊ शकतो आणि रब्बू 3 खुर्च्या बनवून देऊ शकतो. म्हणजे त्यांची इफिशियन्सी 4 येतो आणि 3 येतो. म्हणजे अगर 7 खुर्च्या बनवायसाठी त्यांना 12 डेज लागतील. कारण की जग्गूने 3 खुर्च्या दिवस असे 4 वेळा घेतला टाईम. त्याने 12 खुर्च्या, 1 खुर्च्या बनवायसाठी त्याला 3 दिवस लागत असेल तर 4 खुर्च्या बनवायसाठी त्याला 12 डेज लागतील. आणि जर रब्बूला 4 दिवसात 1 खुर्ची बनवत असेल तर त्याला 3 खुर्ची बनवायला 12 दिवस लागतील. म्हणजे 12 दिवसात ते आपल्याला 7 खुर्च्या बनवतील. तर 14 खुर्च्या बनवायला त्याला 24 डेज लागतील. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. एका फळ विक्रेत्याकडे असलेली सफरचंद त्यांच्या संत्र्याच्या तुलनेत 2.56 जास्त आहेत. म्हणजे सफरचंद मायनस जर संत्रे केला तर त्याच्या किती होतं, 2.56 kg जास्त आहे. ठीक आहे. तर जर त्याच्याकडे 39 kg सफरचंद असेल तर संत्र्याचे वजन किती? संत्रे इज इक्वल टू 2.56. म्हणजे 39 मायनस 2.56 केले तर आपल्याला संत्रे भेटणार. म्हणजे इथं आपल्याला 36.44 इज इक्वल टू संत्रे. असे एकदम सिंपल क्वेश्चन असतात. नेक्स्ट. साखरेच्या किमतीमध्ये 20% कपात केल्यास खरेदीदारास 160 किमतीमध्ये 2.5 साखरेच्या किमतीमध्ये 20% कपात केल्यास 160 रुपये किंमतमध्ये 2.5 किलो जास्त साखर मिळू शकते. तर प्रति kg असलेली मूळ किंमत शोधा. ठीक आहे. मतलब आपल्याला जेव्हा आपण कोणत्या वस्तूची किंमत काढतो ना, त्यामध्ये रेट इन किती kg भेटलं आपल्याला ते बघावं लागतं. म्हणजे 160 रुपयात पहिल्यांदा अगर रेट x होता तर आपल्याला y kg भेटलं असेल. ठीक आहे. आणि दुसऱ्यांदा जर काढायला गेलं तर 160 रुपयाचीच आपण वस्तू घेतली ती, बट हा एक्स पहिल्यांदा जो 100 होता तो आता चेंज करून 20%ची कपात झाली म्हणजे 80ला झाला. म्हणजे 0.8x इंटू आणि वायमध्ये किती वाढलं, 2.5. ठीक आहे. म्हणजे आपण दोन्ही सेम असल्यामुळे आपण याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2ला कम्पेअर करू शकतो. xy इज इक्वल टू 0.xx इंटू वाय प्लस 2.5. म्हणजे याला आपल्याला सिम्पल कॅल्क्युलेशन करावं लागेल. हां, एक्स आणि एक्स हा कॅन्सल होणार. म्हणजे वाय इज इक्वल टू 0.8y प्लस 25 इंटू 0.8 यानी की 2 होणार. ठीक आहे. म्हणजे हा वाय या साईडला येणार. म्हणजे 0.2y इज इक्वल टू 2. म्हणजे वायची किंमत आपल्याला इथं 10 भेटतो. ठीक आहे. आणि जर ही 10 किंमत आपण पहिल्या इक्वेशनमध्ये टाकली तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटणार. ते एक्सची व्हॅल्यू राहणार 16 रुपये. म्हणजे याची 16 रुपये मूळ किंमत होती. त्या 16 रुपयात 10 kg भेटलं आपल्याला. नेक्स्ट. प्रतिवर्ष 16% व्याजाने 3 वर्षात 448 मिळणारी सरळ व्याजची किंमत किती असेल? सिम्पल क्वेश्चन आहे. ज्याच्यात PNR इज इक्वल टू डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू इंटरेस्ट असतो. PNR म्हणजे प्रिन्सिपल आणि की आपली मुद्दल जे आपल्याला काढायचे. N म्हणजे त्याचं किती रेट आहे ते, आणि N म्हणजे त्याचं R म्हणजे त्याचा रेट किती आहे, आणि N म्हणजे त्याची किती वर्षात काढायचं आहे ते. तर आपल्याला सिम्पल P इज इक्वल टू इंटरेस्ट इंटू 100 डिवायडेड बाय NR. इंटरेस्ट किती आहे आपल्याकडे? इंटरेस्ट आहे 480 इंटू 100 डिवायडेड बाय रेट आहे 16% आणि किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल भेटेल 1000 रुपीज. याचा आन्सर हा. नेक्स्ट क्वेश्चन.
हा चांगला क्वेश्चन आहे, खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. एका चोराने दुपारी 2:30 वाजता एक कार चोरली आणि 60 किलोमीटर वेगाने ती चालवली. ही चोरी दुपारच्या 3 वाजताच उघडीस आली आणि मालक दुसऱ्या कारमधून 75 किलोमीटर वेगाने त्याचा पाठलाग करायला निघाला. म्हणजे ती कार चोरी गेली 2:30 वाजता. 2:30 वाजता चोरी गेली, तर 60 किलोमीटर वेगाने चालवत होता. पण मालक 3 वाजता निघाला आणि ते 75 किलोमीटरच्या वेगाने. म्हणजे पहिल्या अर्धा तासात त्यांनी जो चोर होता तो 30 किलोमीटर चालून गेला होता. कसं? कारण की पहिल्या 60 किलोमीटरमध्ये एका तासात जाऊ शकतो, म्हणजे अर्ध्या तासात 30 किलोमीटर जाऊ शकतो. आणि मालक जात आहे 75 किलोमीटर, म्हणजे तो आपल्या चोरापेक्षा किती जास्त स्पीडनं, 15च्या जास्त स्पीडनं जाऊ शकतो. मग हे 15ची स्पीडनं त्याला कवर करायला 2 तासात तो 30 किलोमीटर कवर करून चोराला पकडू शकतो. त्याच्यामुळे याचं उत्तर 3 वाजता निघालं असेल तर 2 वाजता ॲड करून आपल्याला त्याचं उत्तर निघतं 5 वाजता. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त रिलेटिव्ह डिस्टन्स म्हणून एक कन्सेप्ट येते, रिलेटिव्ह डिस्टन्स. त्याच्यामध्ये तो मालक चोरापेक्षा किती स्पीडने जात आहे त्याच्यानुसार आपल्याला याचा आन्सर भेटतो. असे सिम्पल क्वेश्चन येतात TCSच्या एक्झाममध्ये. त्याच्यामध्ये एक सिम्पल रूल्स असतो, बॉड मास. ठीक आहे. याच्यामध्ये बॉड म्हणजे ब्रॅकेट्स, नंतर ऑफ, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, नंतर एक सबस्ट्रॅक्शन. ब्रॅकेट याच्यामध्ये सिम्पल करताना सर्वात पहिल्यांदा ब्रॅकेट बघायचे असतात. हा मोठा ब्रॅकेट आहे, त्याच्यानंतर हा छोटा ब्रॅकेट आहे 5 - 2, तर एक छोटा ब्रॅकेट. हा ब्रॅकेट सर्वात प्रथम 4 - 5 - 3 होतात. नंतर हा ब्रॅकेट 4 - 3 1 येतो, पण बाहेरचा हा मायनस आहे, तो -1 याचा आन्सर येईल. ठीक आहे. अशा आन्सरमध्ये कधी फास्टमध्ये नाही जायचं, व्यवस्थित ब्रॅकेट बघून आणि त्याचा आन्सर काढायचा असतो. अशा क्वेश्चनमध्ये जेव्हा जर असे कोणते नंबर रिपीटिव्ह राहत असेल, एखाद फॉर्मॅटमध्ये राहतं, ते संपायचं की खूप इझी क्वेश्चन आहे. याच्यामध्ये फॉर्मॅट जर बघितलं आपण, 183ला ए पकडलं आणि 73ला बी पकडलं, तर याचं असेल A × A मायनस B × B डिवायडेड बाय एचा स्क्वेअर प्लस AB प्लस बीचा स्क्वेअर. आपण जेव्हा A³ मायनस B³ घेतो तेव्हा त्याचा आन्सर येते A - B A² प्लस AB प्लस B². म्हणजे आणि हे सेम नंबर खाली पण दिले आहे त्यांनी. तर मग जेव्हा आपण असा आन्सर काढायला जातो त्याचा आन्सर सिम्पल फॉर्मॅटमध्ये असतो. जर नंबर वरचे निगेटिव्हमध्ये राहिले तर A - B जरी केला तरी त्याचा फायनल आन्सर भेटतो. त्याच्यात 183 - 73 केलं तर 110 म्हणून फायनल आन्सर भेटून जाणार आपल्याला. सो थँक्यू गाईज. अगर काही याच्यात डाऊट आले तुम्ही कमेंटमध्ये कळवा, बाकी मी सांगतो. ओके.